कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय बघतीयेस? तुझ्या बाबाचे आणि माझे जुने फोटो, जुने आठवणी बघते। नकोय मला तुझी आई बाबा एकत्र आलेली। पण का काकी? तुझी आई आम्हाला सगळ्यांना सोडून निघून गेली होती। त्यानंतर ना आम्ही सगळे मेलोय का जिवंत आहे याची साधी चौकशी सुद्धा नाही केली तिने। मा, आपण एकत्र जायला पाहिजे होतं का तिथं? अमोलला त्याच्या बाबाबद्दल काय नाही कळलं पाहिजे। अर्जुन प्लीज आप्पे मला वचन, आणि तुला माझ्याबद्दल जरा जरी काय वाटत असेल ना, तर हे वचन तू आयुष्यभर पाळशील। म्हणजे अजून फोटो लागले त्याच्यात का ग? का राहिलो नाही आपण? अमोल, तुझा तुझ्या मावर विश्वास आहे का रे? हो मा, मला माहितीये की माझी मा कधीच चुकणार नाही। मग आता झालं ते झालं, आता आपण आपल्या प्रेमाने सगळ्यांना झालेला त्रास भरून काढूया काय? पण कसं मा? काकी तर काहीच ऐकायला तयार नाही। हो बाळा, आता आपण एवढे वर्ष काकीपासून लांब होतो की नाही, म्हणून काकी जरा चिडलीये। पण ठीक आहे, आता ज्या ज्या गोष्टी राहिल्यात ना त्या सगळ्याची कसर आपण भरून काढूया। खरंच मा? हो खरंच बाळा, आता तुला जसं वाटतं ना तसं सगळं होईल। तुझी मा म्हणून मला कुठेच कमी पडायचं नाही, तू अजिबात काळजी करू नको। यस मा, तू जगाची सगळ्यात बेस्ट मा आहेस। आणि तू जगातला सगळ्यात बेस्ट बाळूबा आहे माझा। मा आणि बाबा एकत्र यावे असं वाटतं ना? हो मा, खूप वाटतं मला। मग आता तसंच होईल बाळा। आता मी पण तुझ्या सोबत आहे, मी तुला मदत करेन, कोणी असो नसो तुझी मा तुझ्या सोबत आहे। काय? हो मा, नक्की मदत करशील? हो नक्की मदत करणार मी तुला। खरं? अरे खरंच मा, मला त्याला सांग ना, नक्की करशील? मी तुला नक्की मदत करणार आहे। आपण उद्यापासूनच लागूया तयारीला। पण काय करायचं मा? हृदयाचा रस्ता पोटातून जातो असं म्हणतात ना, आता तेच सिद्ध करायची वेळ आहे। काय बोलतेस मा? काय नाही, बाबाला ना पाणीपुरी आवडते, उद्या पाणीपुरी करूया। यस मा, एकदम बेस्ट आयडिया सांगितलीस। आता बघू ही काकी सगळं कसं विसरत नाही ते। मस्त पाणीपुरी करूया आपण काय? पाणीपुरी, 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 ये पाणीपुरी, 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 पाणी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं मोना, अमोलसाठी मला पण वाईट वाटते ग, पण काय करू, त्याला जे हवंय ना ते मी कधीच नाही देऊ शकत। हो ना, आणि रुपाली ताई, तुम्ही ते आल्यापासून मला थोडा आधार आलाय बघा। आणि आता कुठं वाटतंय की वंश आणि अर्जुन दादा एकत्र येतच नसतात। हा मग ही आपण नाही ना आजपर्यंत लय हलक्यात घेत आली, मला कानामागनं आली आणि तिखट झाली, पण मी पण तिला दाखवून देणार, कदमांच्या चाव्या माझ्याकडे। भाऊजी आणि मा म्हणजे माझं ऐकणार नाही असं होणारच नाही। मोना, आता तू बघच, याच अपर्णाच्या घरात राहून तिला दाखवून देते की नाही ती आणि भाऊजी कधीच एकत्र येऊ शकत नाही।
बाबा माझ्या मला कुणीच वाईट म्हणत नाही, मग तुला का नाही राहायचं तिच्यासोबत? जाऊ दे, पण मी सिम्बा आहे सिम्बा, आणि सिम्बा तिच्या माशिवाय आणि बाबाशिवाय नाही राहू शकत. अजिबात नाही. का राहायचं सिम्बानं मा बाबाशिवाय? आजोबा तुम्ही हो. आजोबा तुम्हाला पण वाटतं ना की माझे बाबा एकत्र येऊन येत आणि आर्या महोत्सव आणि बाबाचं लग्न व्हावं, असंच वाटतं ना? नाही रे बाळा, आधी वाटत होतं तसं, तर आता मला कळून चुकले. अरे झालेला त्रास जर का कुरवाळत बसलो ना तर पुढे वाढून ठेवलेलं सुख भोगताच येत नाही. म्हणजे आजोबा म्हणजे तुझी माच तुझ्या बाबासाठी बेस्ट आहे, आणि मला ना आता आपल्या सगळ्यांना एकत्र बघायचं आहे. खरंच आजोबा? हो, मी ना आता तुझ्या त्या मिशन मध्ये आहे बरं का. कुठल्या? मिस्टर ग्रीन आजोबा. हा, त्यात. थँक्यू आजोबा. अरे तुलाच थँक्यू रे बाळा, कारण तुझ्या दुनिया न बघितलेल्या डोळ्याला सुद्धा आईबापाचं प्रेम कळलं. तर मी अरे मनात मागच्या गोष्टी साठवून जे दिसतंय ना ते बी न बघितल्यागत केलं. आजोबा पण मला तुम्हाला मला जे वाटतं ते बाबाला का नाही कळत? कळल रे पोरा, कधी पण? आपण त्याला जाणवून देऊया ना. हे बघ ऐक, त्यासाठी ना माझ्याकडे एक प्लॅन आहे. काय हो आजोबा? हळूहळू, आता कुणाला कळायला नाही पाहिजे, हे आपलं सिक्रेट आहे. हेच आजोबा, पण हे सगळं कधी करायचं आपण? त्याच विचारात आहे रे मी, कधी करायचं? उशीर कशाला पण? आजच करूया की आपण. आजच करायचं म्हणतो? चालेल, चल मग लागूया कामाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही वारीला सगळ्या सगळ्या सोबत असता? काय सांगता, किती दिवस हा प्रवास असतो सांगा? 15-16 दिवसांचा प्रवास. 16 दिवसांचा प्रवास. आणि मग दिंडीत असता तुम्ही? दिंडी 1 नंबर दिंडी आहे रथापुढे, माऊलींच्या रथापुढे 1 नंबर दिंडी आमची. अच्छा, तुम्ही सगळ्या म्हणजे जर आम्ही वारीत दर्शनाला तिकडे आलो तर पहिल्या दिंडीत तुम्ही दिसणार आम्हाला. हो ना माऊली? वा. मला सांगा, हे सगळं इतकं छान 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 करत असताना स्वभावात कधी कधी ना छोट्या छोट्या गोष्टींमुळे तापट बनतो. बरोबर आहे? तुमचा नाही तसा. आता सध्या झालाय माझा 2 वर्ष. आता काय 2 वर्षात काय असं झालं? तापट झाला म्हणजे कशामुळे? वयानी वगैरे झाला असतं. वयानी? अरे देवा, हे नवीनच कळलं. चिडचिड वगैरे होती आता पण सध्या. कशामुळे होते चिडचिड एवढी अचानक? म्हणजे काय होतं काय समजत नाही, पण होतंय आता. माऊलींना येऊन मीच नारळ ठेवतो आता, शांत होऊ द्या म्हणून. तुमच्याकडे कसं काय? नाही, व्यवस्थित नाही, त्यांचं आता 2 वर्षात तापड झालाय. आपण नाही, मी आहे अशीच आहे आणि माझे मिस्टर पण आहे असेच आहे. म्हणजे कसे आहेत? एकाने रागवलं तर दुसऱ्याने शांत बसायचं. म्हणजे आहे ना तापटपणा. तुमचं कधीतरी होणारच ना, थोडंफार होतच कधीतरी. तुमचं 2 वर्षातलं नाही ना? नाही, तसं काही नाही. बरं, तुमच्याकडे? आमचं मुलं मोठी झाली, काम वाढतं. काम वाढल्यामुळे चिडचिड होती बायकांची, एकटीला सगळं करावं लागतं. हो, होतं तसं. काम वाढल्यामुळे बायकांची चिडचिड होती, पुरुषांची नाही? नाही होत. कारण तिथे बाहेरचं पाहता बायकांना सगळं घरातलं करावं लागतं, मुलांचं करायचं, सगळं करायचं, पाहुणे आले गेले पाहायचं, त्याच्यामुळे चिडचिड होती जास्त. अच्छा, मग तुमची किती वर्षातली चिडचिड आहे? नाही, तशी चालूच असते सारखी. चालू लग्नापासून सुरूच आहे, टप्प्याटप्प्याने नाहीये, सुरूच आहे. वा वा. तुमच्याकडे? आमच्याकडे शांत आहे सगळं. सगळं दोघे शांत? दोघे शांत. तुमच्याकडे बघूनच वाटतंय शांतच आहे सगळं. आपल्याकडे कसं काय? नाही, आमच्याकडे शांत आहे. शांत आहे. हो, कारण संप्रदाय असल्यामुळं त्यांचं वाचन आणि प्रवचन ते त्याच्यातच असतात, त्याच्यामुळे काही होतच नाही आणि आपण आपली कामं करायची. इथे जरा सगळ्या अरेंज आहे, तिकडे लव्ह मॅरेजचं काय होत नाही. बरं, आपलं कसं काय? आमचं सगळं माझीच बडबड असते. असते? शांत आहे, मला समजून घेतात, मीच नाही समजून घेत, असं होतं. हो काय?
पण हे त्यांच्यासारखं 2 वर्षातलं नाही नाही नाही. ते काय सुरुवाती पहिल्यापासूनच आहे म्हणजे सुरुवातीपासून. येतानाच घेऊन आला रुकवाता रुकवाताच. तापटपणा हा? तुमच्याकडे कसं काय? आमच्याकडे खूप छान आहे. आम्ही दोघं असं म्हणजे मन मिळून दोघं पण काही जे काम असेल ते दोघं पण करतो पहिल्यापासून आणि शून्यातून सगळं विश्व निर्माण केलंय आम्ही. आणि दोघांनी पण एकामेकाच्या पावलावर पाऊल देऊन कष्ट केले. अगदी कुणाचा 1 रुपयाचा सुद्धा आधार नव्हता. अशा परिस्थितीमध्ये आम्ही कष्टातून खूप- उभं केलं. नाही कष्ट काही कुणाला चुकले नाही. हो गे मला सांगा, अशा वारीमध्ये तुम्ही असता, मग जेव्हा दिंडी सुरू होते किंवा दिंड्या निघतात, माऊलीचे डोळेच पाणावले एकदम. इंद्रायणी काठी देवाची आळंदी. माऊली आता सगळं आनंदाचं आहे. हो की नाही? हो, आता खूप डोळ्यातलं पाणी हे आनंदाचंच असू द्या, हीच प्रार्थना माऊलींच्या चरणी नाही आहे आहे. हो की नाही? आता खूप छान आहे. म्हणजे पहिले खूप कष्टात दिवस काढले. पण आता सगळं हो व्यवस्थित. खूप छान. मग तरी चिडचिड का करता? नाही आता करतच नाही मी चिडचिड. एकदम आता सुनबाई आल्यापासून एकदम रिलॅक्स शांत राहते. म्हणजे काय अशी जादू केली सुनबाईने? ती खूप छान आहे स्वभावाने वगैरे. पेटी वगैरे वाजवती. पेटी वाजवते ना, मला ऐकायलाच अभंग पाहिजे. म्हणते खूप छान. मन रमून जातं म्हणजे त्याच्यामध्ये असं. आणि दर एकादशीला आम्ही भजन वगैरे घेतो घरामध्ये. अरे वा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला सांगा, तुम्ही जेव्हा दिंडीला निघता तेव्हा मग सगळं कुटुंब जातं की तुम्हीच असता? सगळं कुटुंब पण जातं. माझं अनुभव मी आता सगळ्या कुटुंबाबरोबर माझ्या मुलीनं केली, सासूबाई करत होत्या, मी केली. चालूच आहे आमची परंपरा. प्रत्येकीच्या काही ना काही आठवणी असतील ना? हो. सेवा करणं पण खूप असतात रस्त्याने. आपण चालून जर थकलो तर असे पाय वगैरे सगळे मॉलिश करून देतात आपल्या पायांचे. बघा ना, म्हणजे या खूप वारीमध्ये सेवा करतात. इतके जण येत असतात, सेवेकरी सुद्धा आपापल्या परीने सेवा देत असतात. माणुसकीचं दर्शन घडतं या वारीमध्ये खरंच. हो की नाही? घरी जी मगाशी तुम्ही म्हणालात ना की 2 वर्ष झाली तापटपात झाला आहे की तुम्ही चिडचिड करता वगैरे, मग त्या प्रवासात सगळं विसरायला होतं. म्हणजे मिस्टर 15 दिवसाच्या वारीत खुश असतील फार. मिस्टर पण असतात ना आमच्या जवळ बरोबरच असतात, त्यामुळे काही विषय नाही. आमचे बरोबरच होते. ह्यांचे दोघींचे मिस्टर असतात बरोबर. हो, बरोबर आहे. आमची म्हणजे परंपराच आहे वारीची. बरं. सासू सासरे त्यांचे आई वडील असे सगळे जातात. आणि सासूबाईंना होम मिनिस्टर मध्ये पैठणी पण मिळाली होती. त्यांची 50 वर्षाची परंपरा आहे. हो हो हो. मंदाकिनी वाघमारे म्हणून. कारण बरोबर आहे, आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी तिथे जाऊन तो कार्यक्रम केला होता. वारीमध्ये आम्ही फलटण मध्येच कार्यक्रम केला होता. आणि मला तेच म्हणत होता की माझी पैठणी मिळालेली ती तू नेसून जा. यापेक्षा अजून काय आशीर्वाद आहे. हो की नाही? आणि अजून पण त्यांनी जपून ठेवलीये की त्यांना ती पहिली पैठणी मिळाली तुमची म्हणून. किती मस्त. बघा, आम्हाला सुद्धा तुमच्या रूपानं खरं तर दरवर्षी वारी घडते असं मी म्हणेन. कारण होम मिनिस्टरच्या या प्रवासामध्ये 20 वर्षाचा हा प्रवास आहे. आणि या 20 वर्षामध्ये खरंच वेगवेगळ्या प्रवासात, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वारीच्या निमित्तानं, आषाढी एकादशीच्या निमित्तानं अशा माऊलींना भेटायला मिळतं. आणि साक्षात पांडुरंगाचं दर्शन किंवा माऊलींचं दर्शन झाल्याचा आनंद मिळतो. आणि म्हणूनच का माहीत नाही, पण स्त्री शक्तीबद्दल असलेला आदर आणि तोंडातून येणारं पटकन माऊली, हे माऊली इतकं माझं सुद्धा आता बसून गेलेलं आहे मुखदगत की माझ्याकडून नकळत वर्षभर नामस्मरण होत असतं. बरं, तुम्ही या सगळ्या जणी एकमेकींना ओळखता. हो. तुमच्यात कधी अबोला झालाय? अहो ते तर लय मस्त. अख्ख्या वारीमध्ये ना तिची पण सेवा करायला लागते. का? सगळ्यांचं मिळून तिचं आहे ना आम्ही करत असतो. तू बस बाई, मी करते. ती तशीच आहे. आणि फुकती पण स्वतःच. आणि बोलणार पण लगेच थोड्या वेळ. बोलणार पण 5 मिनिटात भांडायचं पण बोलायचं. वारी मधलाच एक किस्सा आहे. आम्ही आज एकत्र होतो आणि ही थोडीशी पुढे गेली. पुढे गेल्यानंतर आम्हाला वाटलं ती गेली आणि म्हणून आम्ही गेलो पुढे. तर ती मागून आली नंतर 1-2 तासांनी आणि रुसून बसली की माझ्यासाठी तुम्ही थांबल्या नाही. आणि 1 दिवस अख्खा बोलली नाही ती आमच्याशी. तुमच्या कोणाशी? गोल रिंगण होतं. तिला मी आधी सूचना केली होती की आता थोड्या वेळात रिंगण संपणार आहे आणि रिंगण संपल्यावर लोक एकदम धावतात, तू उठून बस. अजिबात ऐकलं नाही. तिच्या अंगावर सगळे पडले आणि ही खाली गाडली गेली पूर्ण. पण तुम्ही लगेच निघून गेला ना? उठवलं तिला. माऊलींनी वाचवलं मला त्यावेळेस. नाही, पण मग मला सांगा, मग यांच्यावर का रागावून बसला होता? मग ह्या नंतर मी पाणी प्यायला थांबले ना. ह्यांना म्हटलं अगं थांबा 2 मिनिटं. म्हणे आहे आम्ही पुढे थांबतो झाडाखाली रावलीला. आणि किती पुढे गेले? आणि जवळजवळ डायरेक्टच पुढे गेल्या. मग मुक्कामाच्या ठिकाणीच पोहोचलो आम्ही. डायरेक्टच 20 किलोमीटर पुढे गेल्या. काय मैत्री आहे.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या या या, बसा बसा. तुम्ही रोज असेच जेवता का? नाही म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, माझं म्हणणं आहे की तुम्ही असंच रोज टेबल खुर्ची वगैरे अशी अरेंजमेंट करून जेवता? नाही नाही, हे आज खास तुमच्यासाठी आहे, नाहीतर आम्ही नेहमी खालीच बसतो. काय झालं? तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना मी, असं अंतर करू नका प्लीज. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की मी आलोय म्हणून काही स्पेशल करायची काहीच गरज नाहीये. तुम्ही जसे जेवता तसंच मी जेवीन. वाडा सगळं बायानो, बघत काय बसलाय? चला चला. करा करा, सुरुवात करा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण हे जाणीचे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. नाही जे ते आमच्याकडे अशीच पद्धत आहे, प्रत्येक जेवणाआधी आम्ही प्रार्थना म्हणतो. माझे संस्कार. थांबा थांबा. अगं काय झालं? शोरडतेस ते? म्हणजे नवीन जोडप्यानी एकमेकांना घास भरवायचा असतो, अशी पद्धत आहे. हो की नाही ग कालिंदी? हो ग, मी विसरूनच गेले, सगळा गोंधळ झाला. लीला, घास भरव एजेंना. एक मिनिट, एक फोटो काढतो. स्माइल. अगं बाई, छान. आता एजे तुम्ही भरवा लीलाला घास. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दाजी तुम्ही भरवा आता. एजे भरवा भरवा, नवीन नवरी आहे, भरवा भरवा. एजे एजे, हे बघा, आपण जितकं नाही म्हणू ना तितकंही सगळे आपल्याला फोर्स करतील. त्यापेक्षा एकदाच भरवून टाका ना. तुम्ही सुटाल ना मी सुटेल. पद्धत असते, पद्धत असते. भरवा ना, भरवा ना. हो भरवा भरवा भरवा. दाजी दाजी थांबा थांबा. बटर जा, जा बघ कोण आहे, जा. हा
काय हे हा? इकडे माझ्या लीलाने घास भरवला आणि तिकडे तुम्ही तिच्यासाठी भेटवस्तू आणली. अरे यावर तर खरंच लीलाताईचं नाव आहे. मग असणारच. पाठवलंय कोणी? काय लिहिलंय रे? काय लिहिलंय? वाच वाच. नाव तर नाहीये पण चिठ्ठी आहे. हो का? वाच वाच. एमिलिया, अरे बोट भर लिहिली ना चिठ्ठी. वाच ना. 2 ओळी वाचायला किती वेळ? अरे यार लीलाताई, ती चिठ्ठी तूच वाच. किती घाणेरडं अक्षर येते. एवढं सगळं होऊन सुद्धा खुन्याला जेवायला बोलवलंस. जपून राहा. काय ग? अगं वाच ना. 2 ओळींची चिठ्ठी असेल, हो की नाही एजे? ती वाचायला केवढा वेळ? वाच वाच. बरं मला दे, मला दे. मी वाचते आधी. मी वाचते. दे पटकन. आजींची. म्हणजे आजी येऊ शकल्या नाहीत ना, म्हणून त्यांनी पाठवली आहेत फुलं. अगो बाई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला बोलायचं होतं पण तशी संधीच मिळत नव्हती. आपल्या लग्नाच्या ईदी सुरू झाल्यात. त्याआधी आपलं बोलणं लई महत्वाचं आहे. अरे इतकी रोमॅन्टिक असेल असं वाटलं नव्हतं. असं दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकणं चुकीचं आहे यार. थांब रे तू. आपण काय बळजबरी ऐकतोय का? ती आली आपल्या रूम मध्ये. हा आपण गेलेलो का? नाही. आणि आपण इथे अडकलोय आता. तू शांत राहा आणि एन्जॉय कर ना. सुरुवात कुठून करू मला नाही कळत आहे, पण मला बोलायला तर पाहिजेच. हो, आय लव्ह यू बोलणार आता बघ. हरी सर, मी आता जे काही बी बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला काय वाटल, तुम्ही काय म्हणाल मला नाही माहिती. पण ह्यो माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हरी सर, लवकरच आपलं लगीन होणार आहे. हे लगीन मी सॉरी, आम्ही तुमचं बोलणं ऐकणार नव्हतो, पण प्रीतम बळजबरी मला तिकडे घेऊन गेला कोपऱ्यात. तुला आहे ना जरा पेशन्स नाहीये काय? हा पारू बोल, काय बोलत होतीस? आमच्या समोर बोल ना. प्रीतम काय चालू आहे? चल. ए नाही 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 पारू, तुला आता राहत नाहीये ना? हा लग्नाची घाई झाली ना तुला? नाही म्हणजे जरा आम्ही आमच्या मित्रासोबत काय बोललो तर आलीच लगेच हुकूम गाजवायला. नाही तसं काय बी नाही. पारू तू बोल त्याच्याशी. अरे तू का जायचंय? आपण लग्नानंतर तीच बोलणार आहे. तो हरीश बिचारा मान खाली घालून ऐकणार आहे. ते काय नाहीये तुमच्या ह्या प्रेमाच्या गप्पा आता लग्नानंतर. प्रीतम सर नाही, ही मुलांची रूम आहे ना, इथे हिचं काय काम आहे? मग अरे यार तू जा तयार हो. जा प्रीतम जा जा तू तयार हो. आम्ही तुमच्या नवरदेवाला घेऊन येतो. तुम्ही जा जा. बाय बाय. का घालवलंस तिला?
अरे तिला काहीतरी महत्वाचं बोलायचं असणार ना. अरे मग आहे ना त्यांच्याकडे वेळ बराच लग्नानंतर महत्वाचं बोलायला. आता आपल्याकडे वेळ आहे का? नाही ना, आई खाली वाट बघते. तू तयार हो, लवकर तयार हो. तेच घालशील नाही येत चांगले. तर मी आणतो. वॉर्डरोबमध्ये चेक कर. देवा, आता मी लई पुढे जाऊ शकत नाही. हरीश सरांना समजा खरं सांगायलाच पाहिजे. मी त्यांच्या सोबत लगीन करू शकत नाही म्हणून या मेहंदीला बी काय बी अर्थ नाही. देवा, मला फक्त एक संधी दे, फक्त एक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे आता तुम्ही दोघांनी जोड्याने आशीर्वाद घ्यायचा. बहिणी, हे बघा, मी ना या मेहंदीत यांचं नाव लिहिलंय. मोहन दिसतंय? दामिनी, हे जर दिशाने केलं असतं तर मी समजून तरी घेतलं असतं. पण तू आजच्या दिवशी नवरीचा मान असतो ग पहिला मेहंदी काढायचा. एवढं कळू नये का तुला? नाही, माझ्या लक्षात होतं वहिनी, पण ना मी विसरले. सॉरी. पारू कुठे आहे? वहिनी, मी ना तिला आत्ताच बोलवून आले, तर म्हणाली मला वेळ लागणार, तुम्ही सगळे थांबा म्हणून. नाही नाही, तसं काही नाहीये मॅडम. ते जरा तिथं. असू दे, मी घेऊन येते पारू. आई तू थांब, मी घेऊन येतो. हा, हरीश, काय रे, नजर हटत नाही ना? पारू, आम्ही सगळे खूप खुश आहोत तुझ्यासाठी. फायनली तुला एक चांगला जोडीदार मिळाला. पारू, आता जे काही झालंय ते सगळं विसरून जा आणि आयुष्याची नव्याने सुरुवात कर. तू आमच्या किर्लोस्कर कुटुंबासाठी जे काही केलंय त्या बदल्यात तू कायम सुखी राहावं एवढीच आमची इच्छा आहे. पारू आणि हरीश किती छान दिसतात ना एकत्र. काय भारी आहे ना. म्हणजे कुठे, कधी, कशी, कोणाची जोडी लिहिली जाईल काही सांगता येत नाही ना. प्रिया मॅडम, आपण काय लिहिलं होतं ते? चांदीच्या ताटात साखरेचा खडा. हा, पारू आणि हरीशचा लाखात एक जोडा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाबा, अरे थँक यू व्हेरी मच, थँक यू. आत्या, चहा तुमच्यासाठी. नाही, नको, राहू दे.
वसुंधरा ये इकडे, ये 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 इकडे. नको आहे ना तिला? आण, मी पितो. आण आण आण. मी घेतो. बाबा कसा झालाय? सुंदर. वा 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 वा. अहो सुंदरा, तू घरात आल्यापासून ना माझी चहाची चंगळ चालली. अवनी पण छान चहा करते. काय तिला घरात ना खूप कामं असतात ग, त्यामुळे माझं चहाचं टुबडं तिच्या मागे लावत नाही मी. नाही सांगत तिला. पण आता काय 2-2 सुना आहेत घरात. जरा आरामात. काय झालं तुला? मध्ये बोललीस? अगं सुनेचं कौतुक करतोय मी, त्यात काय जातंय तुझं? नाही नाही नाही, माझं काहीच जात नाहीये, पण एवढा चहा प्यायल्यानंतर ऍसिडिटी होईल म्हणून म्हटलं तुझी काळजी वाटते दादा मला. हो जाऊ दे, तिच्याकडे लक्ष देऊ नको, अशीच आहे ती. पण चहा मस्त झाला. थँक्यू बाबा. आईकडून शिकले असा चहा बनवायला. ती पण यामध्ये तुळशीची 2 पानं टाकते. अगदी तसाच केलाय. अच्छा, हे पण मला सांग, तुझे बाबा तुझ्या हातचा चहा मिस करत असतील की रे? हो. हे बघा, बाबांचं नाव काढलं आणि कुंदताईचा घरून फोन आला. घे 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 घे. हो. हॅलो वसुताई, बरे आहात ना? आणि बनी शेठ? कुंदाताई, मला माहितीये तू बनीसाठी फोन केलाय. बरं वाटतं त्याला, सकाळपासून बरा आहे तो एकदम. बरं आहे बरं आहे. पण वसुताई, इकडे कायच बरं नाही हो. का? काय झालं? म्हणजे काकी खूप रडतायत. दरवाजा पण लावून घेतलाय. खूप विचारलं काय झालं, पण काहीच सांगायला तयार नाही. पण बनीच्या तब्येतीचं तर कळवलं होतं ना त्यांना. नाही, मला काय वाटतं, त्यांना ना बनीची आठवण येत असेल. तुम्ही एक काम कराल का? जर तुम्हाला वेळ असेल ना तर जरा दिवसभरात येऊन जाल का? म्हणजे त्यांना बरं वाटेल. नाहीतर असंच रडत बसतील आणि मग त्यांचा बीपी हाय होईल हो. अरे देवा. नाही, त्यांना सांग मी लगेच निघतेय. लवकर या, मी वाट बघते. हा ओके, बाय. काय ग, काय झालं? बाबा काय? घरून फोन होता ना? ठीक आहे ना सगळं घरी? बहिणी बाबा, ते कुंदाताईचा फोन होता. आई खूप डिस्टर्ब आहे आणि तिने स्वतःला कोंडून घेतलंय. खूप रडतीये. बापरे. अगं पण बनी सुखरूप असल्याचं मी कळवलं होतं त्यांना. तेच तर सांगितलं होतं. मला वाटतं वेगळंच काहीतरी कारण असेल. बाबा मला जायला हवं. नाही तुझा त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवतो. जा जा जा. हा बहिणी, जेवणाचं मी बघेन. तुझा आधी घरी. आणि ट्रे दे इकडे. हा जा. हा आलेच. हे काय, तू कुठे चाललीस? ते राहू दे, तू कुठे गेली होतीस? मी देवळात गेले होते. पण ही कुठे निघाली आहे? अगं ती तिच्या घरी चालली. तिची आई थोडी डिस्टर्ब आहे, रडत होती. कारण काय ते कळलेलं नाही अजून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कसे आहात तुम्ही? काय म्हणताय? मी मस्त मजेत. तुमचं सांगा, चिनमुन कशा आहेत? त्यांचं काय, धिंगाणा सुरू असतो. आणि हो, आमचा बनी फार त्रास देत नाही ना तुम्हाला? छे खूप शहाणा मुलगा आहे तो. इनफॅक्ट कामामुळे मला जास्त टाइम स्पेंड करता येत नाही त्याच्यासोबत. का हो? काही मोठा इव्हेंट वगैरे सुरू आहे का तुमचा? नाही इव्हेंट नाही, ते ऍक्च्युली बिझनेस एक्सपॅन्ड करण्याचा प्लॅन आहे. अच्छा, म्हणजे नवीन काही सुरू करताय का? जाऊ द्या, तुम्ही उगाच बोर व्हाल. नाही आकाशराव, मी नाही बोर होणार. म्हणजे नवीन पिढीच्या नवीन मुलांचं काम कसं चालतं ना, ते ऐकायला मला खूप आवडतं. ओके. बाबा खरं सांगायचं ना तर हा ऍक्च्युली माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आता आम्ही जेव्हा कधी कुठे इव्हेंट करतो तर जागा भाड्यावर घ्यावी लागते. ते महाग पडते आणि प्रत्येक वेन्यूचे काहीतरी लिमिटेशन्स असतातच. आणि मग आम्हाला प्रयोग करता येत नाही, म्हणून आम्हाला स्वतःची अशी एक जागा विकत घ्यायची. वा, चांगला विचार आहे. म्हणजे फक्त आता लग्नाचे आणि उद्घाटनाचे इव्हेंट नव्हता, आणखी काही इव्हेंट होऊ शकतील नाही? एक्झॅक्टली. म्हणजे वेगवेगळे मेळावे करता येतील, फंड रेजर्स ऑर्गनाईज करता येतील. आणि
ज्या समाजासाठी चांगले काम करत आहेत त्या सगळ्या संस्थांना जोडून घेता येईल. वा 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 वा, विचार तर खूपच चांगला आहे. पण आता मुंबईत एवढी मोठी जागा घ्यायची म्हणजे त्यासाठी खूप मोठं भांडवल लागेल नाही का? तिथेच तर अडलंय सगळं. नाही पण इन्व्हेस्टर्सशी बोलतोय मी, होईल काहीतरी. हो नक्की होईल, नक्की होईल. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत आकाशराव. थँक्यू बाबा. अगं झाला की नाही तुमचा चहा अजून? कुंदा भजी चांगली कुरकुरीत झाली पाहिजेत हा, आणि एखादी मिरची घाल, यांना आवडते. होय होय. वसू काय ग, तुला काय झालं? तुला काय झालंय आई? तू आणि बाबा तुम्हा दोघांना काय झालंय? कसलं टेन्शन एवढं? काकी ते मशीन लावलं ना बाहेर, ते बघून येते. आता काय होतंय, पावसाचे दिवस न वसुताई, कपडे वाळत नाही हो, आणि मी पण विसरून गेले. आले, लगेच आल्या, येते. कुंदाने सगळं घेतलंय की आई? काहीतरी विचारतेय. काय नाही, खरंच काय नाही. कसलं टेन्शन ग? काहीच नाही. ते तू आणि बनी आता इथे नाही आहात ना, तर अगदी उदास वाटतं ग. घर कसं खायला उठतं, करमत नाही आम्हाला. बनी होता तेव्हा कसं त्याच्या मागे मागे करण्यात वेळ जायचा ना ग. किती बरोबरचं बोलतेस ना तू. तुला शपथ आहे, मला खरं काय ते सांग. काहीतरी काय वेड्यासारखं सांगितलं ना. काहीच नाही झालं. का रडत असतेस? सांग ना. आता नाही रडणार. मग तर झालं खुश. मला तो डबा काढून देतेस का जरा? माझा हात दुखतो. बघतेस काय? दे ना, हात दुखतो माझा, दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी शक्तिहीन झाल्यापासून ही माकडं डोक्यावरच नाचायला लागलीत. पण हा नक्की काय डाव आहे ते एकदा कळू दे मला. मग हा हत्तीच कसा या माकडानं चिरडतो ना ते कळेल. अंतापर्यंत जाताना जिथून सुरुवात झाली ते विसरायचं नाही. सगळी उत्तरं जिथून सुरुवात झाली तिथंच मिळतात. ते हेच शब्द होते त्यांचे. मला जाणवलं ती देवी आईच आहे. त्यांचं आज पुन्हा भेटणं, अचानक मला हे सगळं सांगणं, हे सगळं देवी आईने योजलंय. आणि त्यांनी मला विचारलं सुद्धा, तुला काही हवं आहे का? अंतापर्यंत जाताना जिथून आरंभ झालाय ते विसरायचं नाही. कदाचित ह्याच वाक्यात ध्वजापर्यंत जाण्याचा मार्ग असेल. पण हा अंत कुठला, आरंभ कुठला? ह्या अंताचा आणि आरंभाचा अर्थ शोधून काढायला हवा. नाही तर होते मला. शक्ती हवी, शक्ती हवी. मारून टाकणार आहे, काय मारून टाकणार आहे. बळी जाणारच. पण आता ही वेळ नाही. ही वेळ नाही म्हणजे, ही वेळ नाही म्हणजे काय? त्या त्रिनयनाच्या लेकींकडनं अपमान सहन करता येतंय मी. मला विचित्र वीणा हवी आहे. विचित्र वीणा वाजवून शक्ती हवी आहे मला. शक्ती मिळणार नाही. म्हणजे म्हणजे आता शक्ती मिळणार नाही. शक्ती मिळणार नाही म्हणजे, शक्ती मिळणार नाही म्हणजे.
पुन्हा तोडफोड केलीस, तोडफोड करतेस आणि माफी मागतेस. माझे पाय धरून काय होणार आहे? तू खरं तर नेत्राचे पाय धर. फक्त पाय नको धरूस, तिच्या पायावर नाक घास, तरी तुला माफी मिळणार नाही. कारण तुझी लायकीच नाही आमच्या पायावर डोकं ठेवायची. तर बाजूला वा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा तेजस. हो, कार्यकाऱ्यांनी फाईल पाठवली होती माझ्याकडे, चेक केली, मी साईन झाली आहे. मी आणून देतो तुला. इतर मी फाईल घेऊन येतो तेजसला. आणि दार लॉक करून घ्या तू. हे सगळं खूप महागात पडणार आहे तुला. इथून पुढचा प्रत्येक क्षण तुला हा विरोचक त्रासात जगायला लागणार आहे. ध्वज मिळालाय ना तुला? मिळालाय ना ध्वज? देऊन टाक मग. घाबरतेस? हिम्मत असेल तर दे ध्वज. घाबरतेस का? हिम्मत असेल तर देऊन टाक ध्वज. ध्वज नाही, मृत्यू देणार आहे मी तुला. तू मृत्यू देणार आहेस मला? तू मृत्यू देणार आहेस? नाही देऊ शकत तू. तू मृत्यू देऊ शकली असतीस ना तर हा विरोचक इथे नसता. सत्य हे आहे की काहीही करू शकत नाहीस तू. काहीही. या विरोचकाचं अस्तित्व नाही मिटवू शकत तू. तुझ्या पोटात हा जो गर्भ वाढतो, तू त्रास देणार मला? बोल ना, तू त्रास देणार? त्रिनयना देवीच्या लेखींनी इतक्यांदा तुला तोंडावर पाडलंय, तरी तुझ्या फुशारक्या संपत नाहीत. बघ बघ विरोचका काय अवस्था करून घेतली स्वतःची. धड बोलता सुद्धा येत नाहीये तुला. यापुढे अशी वायफळ बडबड करण्यापेक्षा देवी आईला शरण जा आणि हे युद्ध संपवायला भीक माग तिच्याकडे. तो शक्य नाहीये, शक्य नाहीये तो. नेत्रा, इथं सोड. शक्य नाहीये, शक्य नाहीये तो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बंधू, मला दादा आणि उमा वहिनींचा चांगुलपणा मान्य आहे, पण ही चारू मुलगी कशी आहे हेही त्यांना समजायला हवं ना. म्हणजे 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 श्रीनूने मुंबईला तिला सोडायला जायचं नाही. हो पण भाऊजी, दादा म्हणतात आपण बरोबरच आहे ना. त्या पोरीक एकटा कसा काय सोडणार आपण? हो बरोबर आहे बंधू, पण
मला त्या पुरीवर भरोसा वाटत नाही. काय झालं? कोणाचा भरोसा नाही तुमका? ताई चारूक सोडूचा ना त्याबद्दल जरा आम्ही बोलतो. हा मग तिचो हेंका कशाक पुळकू इलो? हा काल जो तमाशा केलो ना तेवढं बस नाही काय झालो? आधी माझ्या पोरात त्या ओवीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधूक सांगत होतात. ता काय नाही, ही पिढा ना हैसून गेलेलीच बरी. हो पण त्यासाठी श्रीनू तिला मुंबईला सोडायला जाईल असं सांगितलंय दादा. काय? ताई त्या काय एकटाक कसा पाठवणार? पण एकदा का ती मुंबईत पोहोचली ना मग आपली जबाबदारी संपली. हा ता पण खरंच हा. अरे पण माझं म्हणणं का नाही कळत आहे तुम्हाला? ओ तुम्ही आता उगाच विषयात फाटे फोडू नका. अहो नुसतं सोडूनच यायचा हा ना श्रीनू. जाऊ दे ते का एकदा तो यो ताप घरातून जाऊ दे. अहो तुम्हीच सांगा चारूला. सांगते. चारू ओ चारू. काय झालं बंधू काका? तुझी तयारी झाली ना सगळी? हो पण माझं काही चुकलंय का? नाही जाता जाता माझ्या हातून काही चुकीचं नको घडायला म्हणून म्हटलं. तुझं काय चुकलेलं नाही या. त्याचा काय की तू जातास ना आता, पण तू काय एकटं कसा काय सोडणार? म्हणजे म्हणजे तुला मुंबईला श्रीनू सोडायला येईल. श्रीनू माझ्यासोबत? नाही नको काका, माझ्यामुळे अजून कोणाला मनस्ताप नको. हो या दादानेच सांगितलेला. तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण श्रीनूच्या बाबतीत जे काही मी केलंय त्याने त्याला आधीच त्रास झालाय. त्याने माझ्यासाठी अजून त्रास काढू नये एवढंच मला वाटतं. त्याने काय ह्या घरातल्या कोणीच त्रास काढू नये एवढंच मला वाटतंय. चारू अगं पण तू एकटी कशी जाणार? मंजू आत्या, अगं मला मुंबईतलं सगळं माहिती आहे आणि मी तिथेच शिकले. त्यामुळे माझ्याबरोबर कोणी यायची गरज नाही. या बघ या सगळा कळता माका, पण तू तुझ्या घरातून गेली असतीस ना तर ठीक होता. पण तू आता आमच्या घरातून जाणार तर तू काही एकटी पाठवू शकत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ठीक आहे. काय? मुंबईला जाणारच ना? जमला तर निशीलाही भेटून या. निशीकडे? हो मुंबईला जाणार आणि निशीला भेटला नाही तर निशी आणि नीरजला वाईट वाटेल. आपल्या घरून कोणी आल्यावर मुलींना छान वाटतं. हो सगळं ठीक आहे. मी जाईन निशीकडे. मी अजून स्वतःला ह्या गोष्टीसाठी तयार करू शकत नाहीये की मी चारू सोबत कसं जायचं. हो ना? दादा मामाने मला जायला सांगितलंय आणि त्याच्या शब्दाला मी नाही म्हणू शकत नाही. पण त्यांनी जे सांगितलं त्यामागे काहीतरी रिझन असेल ना? हो असेल ना. पण त्या मुलीने एवढं काय काय केलं की तिच्यासोबत एवढा लांबचा प्रवास करणं मला जरा अवघड झालं. सी आय अंडरस्टँड की तुला तिच्यासोबत जायचं नाहीये, पण किती झालं तरी ती तुझी चाइल्डहुड फ्रेंड आहे ना. मग मैत्रीसाठी जा आणि तिला असं एकटीला सोडून कसं चालेल श्रीनिवास? सी मी तुला हे आधीही सांगितलंय, तिने हे सगळं मुद्दाम नाही केलंय. शी इज मेंटली अनस्टेबल अँड आता तर तिला तिच्या वागण्याचं गिल्टही आहे. त्यात तू असा रिजिड वागलास तर सगळेच तिच्या अगेन्स्ट असं वाटून ती अजून डिप्रेशन मध्ये जाईल. तुला कळतंय का मी काय सांगतेय? बरं ठीक आहे ते जाऊ दे. मला सांग
तिच्या जागी जर मी असते तर तू असाच शांत बसून राहिला असतास? नाही ना? मग तुझी चाइल्डहुड फ्रेंड एकटी आहे असं समजून तिच्यासोबत जाणार श्रीनिवास. सी, आता तिला आधाराची गरज आहे आणि ह्या मोमेंटला तुझ्याशिवाय तिच्या जवळचं कुणीच नाहीये. आता दादा आणि मावशीला बघ ना, त्यांच्याशी कोणी कितीही वाईट वागलं तरी ते समोरच्याचा आधी विचार करतात. हो ना? समोरच्याला आधी चान्स देतात. ते कधी कोणाशी वाईट वागतात का? नाही ना? मग तुम्ही तुझ्या दादा मामांसारखा आणि उमाईसारखा वाग. काय झालं? असा का बघतोस? पूर्वी मला तुझा अभिमान वाटतो, कारण मला तू ना आता उमाई सारखी वाटायला लागलीस. तिच्यासारखंच बोलतेस, तिच्यासारखंच वागतेस. तू माझ्या जवळ असलीस ना, उमाई जवळ असल्यासारखं वाटतं. रिअली? हो. बस हा, बस झालं माझं गो. आधी जा पॅकिंग कर. गो, मी तुमच्यासाठी तिकीट चेक करते. रात्रीची ट्रेन आहे. रात्रीची ट्रेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बोल शिवा, आज आपण तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं मेनू करणार आहोत. बोल बोल. नाही भाऊ, मला फक्त त्यांना जेवण करून पाठवायचं होतं. पहिल्यांदाच घरी आले ना ते. पण मग अडलंय कुठे? पण किचन मध्ये जेवण करण्यासाठी तिला परवानगी कोण देणार आहे? का? आज केला होता की तिने स्वयंपाक? किती छान केला होता. मग कसा केला होता हेही कळलंच असेल तुम्हाला. मी तिला किचन मध्ये परवानगी देणार नाही हा यायची. घ्या, बघितलं ना, तेच सांगत होते मी तुम्हाला. सीता, अगं असं काय करतेस? शिवाच्या माहेरची माणसं आहेत ती, आपल्या घरी आलेत. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांशी आपण असं वागतो का? शिवाला वाईट वाटेल, त्यांना वाईट वाटेल. अहो, मी असं कुठे म्हटलं की त्यांना घरात घेऊ नका. मी एवढंच म्हणते की मी शिवाला स्वयंपाकघरात परवानगी देणार नाही. आई नाही. अगं, ह्या लोकांना आपल्या घरात घ्यायचं? हे लोक जर आपल्या घरात आले तर आपल्या सोफ्यावर बसवायला लागेल त्यांना, आणि सोफा किती महाग आहे आपला. कीर्ती, मी गप्प आहे म्हणून काहीही बोलशील का ग? माणसांची अशी तुलना करायची नसते. सगळी माणसं सारखीच असतात. लहानपणापासून सांगते तुला, लहानपणी तुझे लाड करण्याऐवजी कान उघडणी करायला हवी होती, तर अशी वागली नसतीस आज. मी जेवण बनवायचं म्हणत नाहीये. तेच तर मी सांगते की काही बनवायचंच नाहीये, स्वयंपाक तर कधीच तयार आहे. काय सांगतेस? अरे वा, अरे मग काय, चला चला लवकर बसा, चला जेवायला चला आतमध्ये. मी तुम्हाला सगळ्यांना वाढणार आहे. खरं म्हणजे बरेच दिवस झाले मी असं पंक्तीला वाढलेलं नाही. चला चला चला. काका, खरंच नको. आम्ही फक्त शिवाला भेट द्यायला आलो होतो. अहो, फक्त ना हा खाऊ आत घ्या, कारण ना हे सगळं ना आईने आणि बायाजीने त्यांच्या हाताने बनवलं होतं शिवासाठी. शिवा, बाय. काय बाय? काय बाय? हा, तुम्ही सगळी मुलं जरा जास्त आगाऊपणा करताय. हा, मी इथे तुमच्या सगळ्यांमध्ये मोठा आहे. म्हणजे बघा, माझे केस पांढरे झाले, तसं काय करताय? हा, चला चला आतमध्ये चला. अरे, आमच्या देसाईंच्या घरातनं असं कुणी न खाता पिता कधी गेलेलं नाहीये. काय तिथं? हो, बरोबर आहे.
चला सगळ्यांनी आत या. चला. ए मांजा. ए भाई, तुम्ही जर आता आत आले नाही ना तर भाऊ आणि सीताई दोघे रागवतील ना. चला. भाऊ आणि सीताई रागवली तर मग काही खरं नाही. चलो अंदर चलो. चला. चल रे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. या 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 बसा बसा सगळे. आरामात. अरे 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 बसा तुम्ही सगळे या घरचे पाहुणे आहात. ए भाई, शिवा काय तुमची शाळा घेणार नाहीये, बसून घ्या. आणि हा शिवा या बाजूला बसतो, तिच्या बाजूला कोणाला बसायचं. मांजा, हे बाकी मस्त जमला तुला. अरे काका, मी चांगला ओळखतो यांना, उगाच नखरे करताय. गॅरेज मध्ये थाटात असतात. काय काय रे, कशाला लाजता तुम्ही? हा, मगाशी भाऊंनी काय सांगितलं? हे घर शिवाचं आहे म्हणजे तुमचंही आहे, कळलं? त्यामुळे लाजायचं नाही. लक्ष्मण, मला आता कळलं ही सगळी मुलं संकोचतायत का, एवढी लाजतायत का? या प्रत्येकाला आता मी माझ्या हातानं जेवायला वाढणार आहे. शिवाच्या माहेरच्या माणसांना आता स्वतः मी माझ्या हातानं जेवायला वाढणार आणि त्यांची सेवा करणार. चला. अहो काय बोलताय, वाढतो ना आम्ही. हे बघ सीता, तू एक काम कर, तू बस बरं इथे. मी आता या सगळ्यांना वाढणार आहे माझ्या हाताने. नाही भावा. अहो शिवा शिवा शांत हो. अगं किती घाबरतेस तू, मी गंमत करत होतो. तू एक काम कर, सीता बसत नाही ना, तू बस इथे. मी बस बस बस. नाही भाऊ, मी कसं बसणार बाप? मी म्हणतोय ना, बस. पटकन बस बस. आणि हे बघ, मला त्या सगळ्यांना वाढायचंय, मला छान वाटणार आहे, मी वाढतो. भाऊ, पण तुम्ही या मुलांना वाढणार आहात? हो, आत्ता माझ्या लक्षात आलं. नाही, आपण मंदिरात करतो ना अन्नदान, तेच करणार आहात ना तुम्ही इथे? कीर्ती, शब्द जरा जपून वापरत जा. तू जे बोलतेस ते सगळं बरोबर असतं असं नाहीये. मी जे बोललो ते खरंच आहे. आमच्या दोघांचीही चूक झाली तुला वाढवण्यात. तू एवढं टोचून कसं काय बोलू शकतेस ग? तुझ्यावर ना चिडावसं देखील वाटत नाही. देव करो आणि तुला सुबुद्धी देव, नाहीतर आयुष्यात खूप मोठ्या संकटात सापडशील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे बघा, हो जगाचा नकाशा काय, कुठे जायचं तुम्ही सांगा. तुम्ही फक्त बोट ठेवा, त्या ठिकाणी आपण जाऊया. अहो काही गरज नाही याची. गरज कशी काय नाही. अहो परत आणि बुकिंग मिळणार नाही बरं का. पावसा पाण्याचे दिवस आहेत, लय हौशी लोक असतात जगभरातली, लय फिरायला जातात इकडे तिकडे कुठं. तसं नाही, मी म्हणते आपण हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. आपण नाही करणार तर कोण करणार मग? बाबा. अहो खरंच, बाबा सगळं करणार आहेत. फ्लाईटचं बुकिंग, हॉटेलचं बुकिंग, डेस्टिनेशन, कधी जायचं, कसं जायचं, सगळं ते ठरवणार आहे. ते फक्त सांगणार आपण कुठे जायचं आणि तिकडे आपण जायचं. त्यांच्या मदतीची काही गरज नाही बरं का आपल्याला. आपल्याच नाही जायचं ना.
मग आपला पण करूया की काय बुकिंग फिकिंग करायचं ते. त्यांनी जर कुणीकडे बुकिंग करून ठेवलं असेल ना त्या ठिकाणी मी काही येणार नाही सांगून ठेवतो. असं काय करताय तुम्ही, मोडता का घालताय? बिचारे एवढा पुढाकार घेऊन सगळं करतायत आपल्यासाठी. आता असं कसं जाऊन मी त्यांना सांगू काही करू नका म्हणून? आणि माझ्या एकटीसाठी नाही करत आहेत, आपल्या दोघांसाठी करतायत ना ते. नाही काय ते वडील आहेत तुमचे, जरा तरी रिस्पेक्ट द्या त्यांना. काय नाही याचं तेवढा रिस्पेक्ट लय झाला त्या माणसाला. आपल्याला जायचं नव्हतं, त्याचं प्लॅनिंग आपणच करायचं. अधिपती ऐका ऐका, शांत ऐका. माझी खरंच इच्छा आहे बाहेर जायची. बाबा फक्त सपोर्ट करतायत. आणि मला सांगा, तुमच्या आईसाहेबांनी सांगितलं म्हणून जसे आपण 10 दिवस बाहेर राहिलो, त्यांनी सांगितलं तसंच राहिलो, तसं तुमचे वडील म्हणतात म्हणून एक 3-4 दिवस आपण कुठे गेलो तर काय हरकत आहे? आणि तुमचे वडीलच आहेत ना, घरातलाच माणूस आहे. परके आहेत का ते, कोणी शत्रू आहेत का? आपल्यासाठी करतायत ते अधिपती. तुम्ही तुमच्या बाबांना म्हणता ते दुजाभाव करतात म्हणून, तुम्ही काय करताय? मॅडमना एक नाही आणि त्यांना एक नाही असं करणार आहात? असे वागणार आहात त्यांच्याशी? मी ना बरोबर पॉइंटात पकडता बा. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं करूया. त्यांच्यामुळे आपल्याला कशाला वादावादी. हा, आता कसं समजूतदारपणा दाखवलात. थँक्यू. तसाच आमच्या बानं बी दाखवावा अशी आमची इच्छा असते. समजूतदारपणा, वादावादी करू नये, आमच्या आईसाहेबांनी समजून घ्यावं. त्यांच्या डोसक्यात शिरेल तर शपथ. जाऊ दे, तो विषय सोडून द्या. कवा निघायचं? मी तयार आहे बरं काय. अक्षरा, अरे या ना बाबा. अरे हे घे, सगळी तयारी झाली आहे. फ्लाईटचं बुकिंग झालंय, तिकीट आलंय आणि तिकडचं हॉटेलचं बुकिंग वगैरे सगळं झालंय. डिटेल्स याच्यामध्ये आहेत. बाबा आता तरी सांगा ना, आम्ही कुठे जाणार आहोत? स्वतः बघ ना, त्याच्यात आहे सगळं. थँक्यू सो मच बाबा, खरंच. थँक्यू? मला काय थँक्यू म्हणतेस? उलट मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. पहिल्यांदा काहीतरी ऐकताय माझं, स्वतःसाठी वेळ काढताय. आता तिकडे जा, खा प्या, मजा करा, फिरा, रिलॅक्स व्हा. आणखी एक महत्वाचं काम करा अक्षरा. तिथं गेल्यानंतर इथला विचार करू नका अजिबात. मी येऊ बाळा? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं झालं अक्षरा तू आलीस. मी फोन करणारच होतो तुला. हा, मी थोड्या वेगळ्या कामासाठी आले, पण तुम्ही सांगा ना, तुम्ही फोन का करणार होता? अगं बऱ्याच गोष्टी डिस्कस करायच्या आहेत तुझ्या बरोबर. अच्छा, काय झालं? अक्षरा, शाळेला फंड्स हवेत म्हणून मी मॅडमना फोन केला होता. मग काय म्हणाल्या त्या? नकार दिला त्यांनी. अच्छा, तुम्ही त्यांना सांगितलं का कशासाठी फंड्स हवे? काय ना, त्याने एकदम स्पष्ट नकारच दिल्यावर मी काय बोलणार. म्हणजे खरंच सांगतो की मला काय पुढे बोलताच आलं नाही. ठीक आहे, तुम्ही मला सांगा कशासाठी फंड्स हवेत ते. काय अक्षरा, आता शाळेत नवीन ऍडमिशन सुरू झालेले आहेत आणि सगळ्याच मुलांना काय फी भरणं परवडत आहे असं नाही. आणि आपल्या शाळेचं तत्व काय, आपण मेरिट बघून ऍडमिशन देतो, आर्थिक स्थिती बघून नाही. हा, आता हे आहे की अधिपतीमुळे अगोदरच अनेक मुलांचं मोफत शिक्षण होतंय, पण तरीही जी नवीन मुलं आलेली आहेत ना, त्यांच्यापैकी काही जणांना देखील फी माफी करता आली तर बरं होणार आहे. काय ना, मुलं हुशार आहेत, खरंच हुशार आहेत. आणि केवळ आई वडिलांना फी भरता येत नाही म्हणून मुलांचं शिक्षण बंद व्हावं हे योग्य वाटत नाही ना अक्षरा. नाही, बरोबर आहे तुमचं सर. आणखी काही प्रॉब्लेम्स आहेत का? आणखी म्हणजे अजून मेंटेनन्सचा खर्च आहेच, अजून काही इक्विपमेंट लॅबसाठी घ्यायचे. आणि या मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर फीची गोष्ट सोड, साधी वह्या पुस्तकं घ्यायची देखील त्यांची ऐपत नाही. ठीक आहे सर, तुम्ही एक काम करा, ह्या सगळ्या मुलांची नावं मला पाठवा आणि अजून काही इक्विपमेंट हवं असेल, मेंटेनन्सची जी कामं आहेत त्या सगळ्या कामांची सुद्धा एक यादी करा आणि मला पाठवा. अगं पण तू काय करणार आहेस? मॅडमने एकदा स्पष्ट नकार दिलेला आहे. मी अधिपतींशी बोलते ना सर, मला खात्री आहे ते काहीतरी मार्ग काढतीलच.
मी तुम्हाला शब्द देते सर, पैशाअभावी कुठल्याही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. थँक्यू. ना खरं सांगतो तुला, म्हणजे अक्षरा, मला या गोष्टीचा खरंच खूप ताण आलेला होता. सर थँक्यू काय म्हणताय तुम्ही? आपलीच शाळा आहे, आपल्याच शाळेसाठी करते ना मी. सॉरी, म्हणजे मी आपलं माझंच सगळं सांगत राहिलोय. तू कशासाठी आली होतीस? हा, ऍक्च्युली रजेचा अर्ज आहे सर. रजेचा अर्ज? हा, मला 4-5 दिवस रजा हवी आहे सर. मी लगेच परत येईन. कुठे बाहेर निघाल्यात की काय? हो, मी आणि अधिपती फिरायला चाललोय 4-5 दिवस. अरे वा, हॅपी जर्नी. थँक्यू. आणि अक्षरा, मी काय म्हणतो, पण ते कामाचंही जरा लक्षात ठेवा. मला हे समजतंय, म्हणजे तुम्ही फिरायला निघालायत आणि मी आपलं माझ्याच कामाचं गाडं पुढे पुढे रेटतोय, पण काय करणार ना की शाळा सुरू झाली आणि गरज आहे ना. शेवटी मुख्याध्यापक म्हणून माझी जबाबदारी आहे ना. अहो सर, असं का बोलताय तुम्ही? तुमची सिच्युएशन अगदी व्यवस्थित समजू शकते मी. तुम्ही काही काळजी करू नका, मी बोलते अधिपतींशी. थँक्यू. खरं सांगतो, मला खूप ताण आला होता या गोष्टीचा. हॅलो, हा बोला. काय झालं? बर, ठीक आहे, आले मी, लगेच आले. काय ग, काही प्रॉब्लेम? नाही, मैत्रिणीचा फोन होता, बाहेर भेटायला बोलवलंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.